लवळ्याने गच्च भरले. ह्याच्यामध्ये बघा पूर्ण लवळ्याने गच्च भरले. इकडे साईडला बघितलं तुम्ही पूर्ण लवळा गच्च लवळा भरला प्रत्येकात. इथं बघा सर, विचार करा सर, 2.5 महिन्याची एवढी जर साईज असेल. आपण जे केमिकलचे समजा दुकानात औषध वगैरे घेतो ते लोकांना फक्त औषधं देणे, दुसरं काही घेणे नाही शेतकऱ्यांची. तिकडे काही कर जळ मर काही घेणे नाही. पण एसटी वैदिकचं असं आहे, फॉलोअप घेतात आणि तुम्ही टाकले काय काय नाही विजिट करायला स्वतः येतात. हे ह्या गोष्टीत समाधान आहे. नाही तर दुकानदार औषध दिलं, हे बाबा तू काय पण कर, आम्हाला त्याच्याशी काय घेणे देणे, बिल द्या आणि निघा. 1 लाख झालं, 50,000 झालं, बिल द्या आणि निघा. एसटी वैदिक मध्ये नाहीये. येणार विजिट करणार, फोन सर तुम्ही टाकलं काय रिझल्ट आहे काय नाही, स्वतः येतात, तुम्ही विजिट करतात. म्हणजे शेतकरी बांधवांना मी एवढं सांगू इच्छितो, केमिकल वापरायचा हा मुद्दाच नाही. केमिकल वापरून जे तुम्हाला आज परिस्थिती दिसते आम्ही तुमच्या समोर मांडली. 2.5 महिन्याचा कांदा भाऊ एवढा असेल आणि 2.5 महिन्याचा कांदा एवढा असेल आणि ह्या दोन्हीतली पांढरी मुळी पण बघा सर. ज्या शेतकऱ्यांना हे जर खोटं वाटत असेल त्यांनी इथं आमच्या स्वतः घरी यावं, आमच्या गावात यावं आणि हे बघावं सोनं हो आणि हा रिझल्ट बघावा आणि मग सांगावं काय चीज आहे ते. हो, फरक पण सांगा. इकडचा जमीन आसमानचा फरक आहे. मी हे सांगेल की एसटी वैदिक शिवाय पर्याय नाही. केमिकल कितीही वापरा, तुम्हाला रिझल्ट हे तुमच्या डोळ्यासमोर आहे सर. अगदी बरोबर, डोळ्यासमोर आहे. आणि एसटी वैदिकचा हा रिझल्ट आहे. आणि ज्या शेतकऱ्यांना खोटं वाटतंय की बाबा नाही हे खोटे व्हिडिओ बनवतात पैसे घेऊन, तसं काही नाहीये. इथं 1 रुपयाचं तुम्ही जर घ्यायला गेलं तर काही भेटणार नाही तुम्हाला फुकट. लक्षात ठेवा, इथं या तुम्ही बघा, स्वतः डोळ्याने प्रत्यक्ष येऊन बघा आणि भेटा आणि बघा आणि मग सांगा.